सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. पोल्ट्री बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या गव्याची तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका. वन विभाग आणि ग्रामस्थांना आले यश. प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगोड. गडिंग्लज तालुक्यातील हडलगे गावात एक थरारक दिलासा देणारी घटना समोर आली असून पोल्ट्री बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या गव्याची तब्बल 7 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात वन विभाग आणि ग्रामस्थांना यश आलं आहे. हडलगे येथील शेतकरी पप्पू रामू पाटील यांच्या शेतामध्ये पोल्ट्री व्यवसायासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचलेले असताना परिसरातील जंगलातून भटकत आलेला गवा त्यात पडला. खड्डा खोल आणि घसरडा असल्यामुळे गव्याला बाहेर पडता येत नव्हते. ही बाब ग्रामस्थ विजय कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली, ज्यामुळे वेळेत मदत मिळू शकली. माहिती मिळताच वन परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी तसेच आजरा वन परिक्षेत्रातील रॅपिड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून बचाव कार्याची रणनीती आखण्यात आली. गव्याला कोणतीही इजा न होता बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करत JCB मशीनच्या साहाय्याने खड्ड्याचा एक भाग उतार करून मार्ग तयार करण्यात आला. या प्रक्रियेला सुमारे 7 तास लागले. गवा घाबरलेला असल्याने त्याला शांत ठेवण्यासाठी ही वन कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली. ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य करत बचाव कार्य यशस्वी करण्यासाठी मदत केली. दीर्घ प्रयत्नानंतर गव्याला सुरक्षितपणे खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्याला कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गव्याला जवळील हडलगे जंगल क्षेत्रात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि सहकार्य कौतुकास्पद ठरले. वन विभाग आणि नागरिक यांच्या समन्वयामुळेच हे ऑपरेशन यशस्वी झाले. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे. तसेच शेती किंवा बांधकामासाठी खड्डे खोदताना योग्य सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, जेणेकरून वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात येणार नाही. हडलगे गावातील ही घटना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी समन्वय आणि जागरूकतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. वेळेवर दिलेली माहिती, वन विभागाची तत्परता आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे एका दुर्मिळ वन्य प्राण्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.